समजा 5चा वर्ग प्लस 4चा वर्ग प्लस 3चा किंवा 3चा घन दिला आणि त्यांनी म्हटलं की यामधला किंवा गुणाकार असेल किंवा जे काय असेल याच्यातला एक स्थानाचा अंक काढा. हे तुम्हाला सोपं झालं. तुम्ही काढणार. 5चा वर्ग 25 लिहिणार, 4चा वर्ग 16 लिहिणार, गुणेला असेल तर प्लस जे असेल ते घेणार, प्लस असेल तर प्लस घेणार. मी गुणेला घेतलं समजा 3चा घन 27. म्हणजे तुम्ही आलेल्या उत्तराचा गुणाकार करून परत एक स्थानाचा अंक शोधू शकता. कळत आहे की नाही? त्याचं म्हणणं असंच आहे की नाही? आपल्याला काय शिकतोय पहिले हे समजून घ्या. जसं की समजून घ्या 12चा वर्ग गुणेला समजून घ्या 2चा वर्ग घेतला त्यांनी. मग आता 12चा वर्ग 144, 2चा वर्ग किती तर 4. मग मी काय करणार? गुणाकार करणार. 4 × 16 हातचा आलाय, 4 × 16 = 17 7 हातचा आलाय, 4 × 4 = 5. मग मी सांगणार एकक स्थानाचा अंक कोणता आला. हे असंच म्हणणं आहे ना याचं? हो किंवा नाहीत? असंच म्हणणं. हे म्हणणं कळलं का? कळलं आता म्हणणं? मग जर म्हणणं कळलं तर सांगा मग मला आता प्रश्नाचं हे उत्तर कसं. 1227चा घात 999 गुणेला 1326चा घात 1700 गुणेला 28चा घात 940 गुणेला 560चा घात 1000. प्रश्न तर समजलाच तुम्हाला. मग याच्यातला एक स्थानाचा अंक कोणता? आता याचा अर्थ काय? जे शिकलो तो की 1227चा स्वतःशी 999 वेळा गुणाकार करावा लागेल, 1326चा 1700 वेळा गुणाकार करावा लागेल, 28चा 940 वेळा गुणाकार करावा लागेल, 560चा 1000 वेळा गुणाकार करावा लागेल. जो काय का करणं. मग एक स्थानाचा अंक आलेल्या गुणाकाराचा परत गुणाकार करणं. नाही लक्षात? जर असं जर संघर्ष असेल, हा जर कळत असेल, खरंच हात टाकू परीक्षेमध्ये आपण. आपल्या डोक्यात काय यार एवढं मोठं शक्यच नाही ना. कॅल्क्युलेटर जरी घेतो म्हटलं तरी एकच गुणाकार त्याच्यावर बसणार नाही. इनव्हॅलिड लिहून खूप मोठं होऊन जाईल ते. आणि नेहमी लक्षात ठेवायचं गणितामध्ये, हा माझा पहिला मेसेज लक्षात घ्या आजच्या लेक्चरचा. गणित जेव्हा जेव्हा मोठं असेल तेव्हा त्याचं उत्तर सोपं असतं. लक्षात घ्या. हे बिलकुल गणिताचा सेन्स लक्षात घ्यायचा. वॉडमास असेल, कंचे भागुबी असेल, व्यवहारी अपूर्णांक असेल, दशांश अपूर्णांक असेल, कुठलाही गणिताचा आवाका जेवढा मोठा दिसेल ना तुम्हाला समजून जायचं प्रश्न सोपा आहेत, भीती मोठी आहेत. पटलं ना? डोंगरासारखा प्रश्न मोठा दिसतो पण डोंगर दुरूनच दिसायला मोठा आहेत. आपल्याला वाटतं ना, समजून घ्या परतवाडा सोडला आपण, चिखलदराला जर जात असेल तुम्ही मेळघाटला वगैरे, तर आपल्याला एक मोठी वाल दिसते, पहाडाची डोंगर दिसतं. जस्ट एक कल्पना जर केली, कल्पना फक्त, आपल्याला तर माहिती आहे रस्ता आहेत, कल्पना केली तर आपल्याला काय वाटतं, अरे रस्ता दिसतोय पहाडात जाताना, पण रस्ता असं नाही पुढे, नो रोड आहेत, कारण डोंगर आहेत मोठा, बरोबर ना आहे ना? वाटतं ना समस्या किती मोठ्या, रस्ता दिसत नाही. परंतु गणित कसं असतं माहिती आहेत का? थोडं समोर गेलं पायथ्याशी की आपल्याला रस्ता दिसतो, अजून थोडं पुढं गेलं की रस्ते दिसायला लागतात. कळत आहेत ना? गणिताचं असंच आहे, लक्षात घ्या. जेव्हा गणितामध्ये तुम्ही सोडवायला एंट्री करता तेव्हा ते गणित आतमधले रस्ते आपल्याला स्वतःहून दाखवतं. लक्षात घ्या. म्हणून ह्या गोष्टी पहिले समजून घ्यायच्या, ठीक आहेत ना? म्हणून या ठिकाणी एवढ्या वेळा गुणाकार करायची गरज नाही. म्हणून तर आपल्याला याचं बेसिक पाहायचं आहे. लक्षात घ्या. घातांकी संख्यांच्या एकक स्थानचा अंक काढण्याचं बेसिक सांगतोय बघा. हे कसं असतं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर यामध्ये 3 नियम असतात. किती नियम आहे? बोलत चला, किती नियम आहे? 3. आता मला काय म्हणायचं, फक्त एकदा परत सांगतो, फक्त लक्षात घ्या. समजून घ्या. 112चा घात 112 आहे, याला काय म्हणतात? बोलत चला, पाया. याला घात. मग मी काय म्हणतो, जगामध्ये संख्या किती आहे? 0 1 2 3 एवढ्याच ना. म्हणजे संख्या अनंत तयार होतात, पण अंक तर एवढेच आहे की नाही? जे काही तयार होईल त्याच्यापासून होईल की नाही? होईल ना. मग दुसरा मुद्दा, पायाच्या एकक स्थानचा अंक व्हेरीफाय करायचा. ह्या पायाच्या एकक स्थानी 0 ते 9 याच्या पलीकडे दुसरा अंक आहे का? येऊन इथलेच येईल की नाही? येऊन येईल ना. मग जर येऊन जर इथले येत असेल तर सापडलेली नसत्याची. मग असं थोडा इतकं जर फिक्स आहे तर मग 100% कन्सेप्ट आहे. याचे 3 नियम तयार होतात फक्त, म्हणून लक्षात घ्या. याच्यातला पहिला नियम जो आहे, पहिला नियम आहे 0 1 5 6 साठी. चला, पहिला कोणासाठी आहे? 0 1 5 6 साठी. फक्त पाठ करा माझ्यासोबत, बिलकुल ठीक आहेत ना. नंबर 2 दुसरा आहे 2 3 7 8 करिता. दुसरा नियम कोणासाठी? यस, व्हेरी गुड. तिसरा नियम कोणाचा? 4 आणि 9चा. चला, पहिला कोणासाठी? दुसरा कोणासाठी आहे? आणि तिसरा कोणासाठी आहे? एवढं तर लक्षात आलं. बस 9:30ला हे प्रश्न तुमच्या हातात असेल, हा कधीच चुकणार नाही आणि टॉपचा क्वेश्चन आहे. लक्षात घ्या, ठीक आहेत ना? आणि प्रश्न का चुकतात? माहिती नसतं म्हणून चुकतं. आणि घातांकाचे एकक स्थानचे अंक काढण्याचे प्रश्न ह्या संख्याज्ञानाच्या पहिल्या भागामध्ये स्थानिक किमतीवर डिपेंड आहे, हे कदाचित तुम्हाला आज माहिती होईल. लक्षात घ्या. हे प्रश्न पाहिले आहेत आपण, चुकतात का? पण याचा सोर्सच कुठं हे माहीत नाही ना, उगमच माहीत नव्हता.
म्हणून माहिती जनरेट करायची आहे, इन्फॉर्मेशन जनरेट करायचे, लक्षात घ्या. ठीक आहे ना. आणि तेच आपल्याला शिकायचं आहे. म्हणून पहिला नियम लक्षात आला. आता कोणासाठी आहे? 0 1 5 6. दुसरा कोणासाठी? आणि तिसरा पॉईंट क्लिअर आहे सर्वांचा? चालेल. तर पहिला नियम आहे आपल्याला लिहायचा आहे, म्हणून टाका, हेडिंग टाकलेला आहे. चला पहिला लिहा, त्याच्यातला पहिला नियम.